श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण पौर्णिमा। या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ 8 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:12 होणार आहेत आणि समाप्ती शनिवारी दुपारी 1:24 होणार आहेत। उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा शनिवारी म्हणजे उद्या साजरी केली जाणार आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो, त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि वरुणदेव यांची पूजा केली जाते। रक्षाबंधनाच्या धार्मिक महत्त्वांमध्ये भाऊ बहिणीच्या नात्याला महत्त्व दिले जाते। हे नाते दीर्घकाळ टिकून राहावे आणि भावाचे रक्षण व्हावे यासाठी बहीण भावाला राखी बांधत असते। या दिवशी श्रावण पौर्णिमेला राखी बांधली जाते, याला पवित्र रोपण असे म्हणतात। श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार श्रावण पौर्णिमा, अन्नपूर्णा मातेला अर्पण करा ही एक वस्तू। एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, घरात चहूबाजूने पैसा येईल, 35 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत, कुटुंबाची भरभराट होईल। तर अशी कोणती वस्तू आहेत जी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे। जरी पौर्णिमा तिथी ही दुपारी संपणार असेल परंतु ही सूर्याने पाहिली तिथी असणार आहे आणि आपण रात्री चंद्रदेवतेची पूजा करणार आहेत, त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सेवा उपाय जे आहे तर ते करू शकतो। अन्नपूर्णा देवीचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे। आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न असेल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते, प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते। परंतु अन्नपूर्णा माता जर आपल्या घरावरती प्रसन्न नसेल तर तिथे देवी लक्ष्मी ही कधीही निवास करत नाही। अन्नपूर्णा ही अन्न पोषण आणि समृद्धी देणारी देवी मानली जाते, जी साक्षात माता पार्वतीचे रूप आहेत। आणि पवित्र श्रावण महिना सुरू आहे, ही श्रावण महिन्यातील पौर्णिमा आहे। श्रावण हा महिना भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला म्हणजेच माता पार्वतीला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे। ही जी वस्तू आहे तर ही फक्त आपण श्रावण महिन्यामध्येच अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकतो। या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही, तसेच आरोग्य धन आणि लक्ष्मीची वृद्धी होते। अन्नपूर्णा देवी संपूर्ण विश्वाला अन्न पुरवतात, त्यामुळे त्यांना अन्नाची देवता मानले जाते। आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल। असं एकही घर नसेल की त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही। हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे। माता अन्नपूर्णामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्य हे टिकून राहते, म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार दररोज घरामध्ये तिची पूजा करावी। परंतु दररोज आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान विशेष तिथीवरती तरी तिची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते। आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती आवर्जून दिली जाते। त्यामागे हा हेतू असतो की त्या मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो, मी जो काही स्वयंपाक करते त्यामध्ये रुची येऊ दे, त्यात सात्विकता येऊ दे, ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे,
माझ्या घरामध्ये कुणीही उपाशी राहणार नाहीत याची मी काळजी घेऊ। भुकेल्याला अन्न देण्याचा भाव हा माझ्या मनात नेहमी जागा राहो आणि खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठीच अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये केली जाते। आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता जाणवत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरामध्ये महिनाभराचा किराणा भरत असतो, परंतु काय होतं की आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवलं जातं ते जास्त प्रमाणामध्ये होतं, घरातून अन्न वाया जातं। त्यामुळे घरामध्ये पुरेसं अन्न जे आहेत म्हणजे धान्य जे आहे तर ते पुरत नाही, म्हणजेच काय अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न नाही। तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल, कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, तर तुम्ही हा उपाय उद्या श्रावण पौर्णिमेला आवर्जून करा, कारण ही पौर्णिमा माता अन्नपूर्णा मातेला समर्पित असते, म्हणजेच माता पार्वतीला समर्पित आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा विधिवत करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय केला तर अतिशय उत्तम। सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल। उपाय करण्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका ताम्हणामध्ये ठेवायची आहेत आणि त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। 11 पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे। यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही स्वच्छ पुसून काढायची आहे। एक खोलगट प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचं धान्य घ्यायचं आहे। त्यामध्ये 4 धान्य असे आहेत तर ते तुम्हाला कंपल्सरी घ्यायचेच आहेत आणि बाकीचे धान्य जे आहेत तर ते तुम्ही वेगळे घेऊ शकतात। त्यामध्ये पहिलं धान्य आहे ते म्हणजे तांदूळ, थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, सोबतच तुम्हाला थोडेसे हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि थोडीशी जव, त्याला जवस असं म्हटलं जातं, तर थोडीशी जव जी आहे तर ती घ्यायची आहेत। यानंतर तुम्ही गहू ज्वारी बाजरी जे काही इतर धान्य तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात। असे तुम्हाला 7 धान्य जे आहे तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत। यानंतर आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी हे सप्तधान्य घ्यायचं आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करा किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्र म्हणायचा आहे। हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना हे धान्य इतकं अर्पण करा की तिच्या खांद्यांपर्यंत येईल। धान्य अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत। 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेसमोर ठेवायचं आहे। यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला 11 वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे। 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 7 वेळा किंवा 1 वेळा केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गॅसवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकपाशी तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। दिवा घ्यायचा आहे, तुमच्या गॅस शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे, पुन्हा तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये, घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये, खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दिवसभर ठेवायची आहे। ईशान्य कोपरा असेल तर तिथे ठेवा किंवा इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल। दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सप्तधान्य जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करून यायचं आहे। तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या मुळापाशी हे सप्तधान्य तुम्हाला टाकून यायचं आहे। पिंपळाचं झाड नाही तर मग हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहे। आणि पुन्हा ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुमची अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर त्यामुळे तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। तर अशी ही सेवा किंवा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे।
हा उपाय आपल्या घरात केल्याने अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते। हे जे 4 धान्य मी तुम्हाला सांगितले, हिरवे मूग, तांदूळ, जव आणि पांढरे तीळ, तर हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते। यामागे अनेक कथा सांगितल्या जातात आणि म्हणून हे 4 धान्य जे आहेत तर ते आपण श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो। यामुळे महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि पौर्णिमेला जर आपण माता पार्वतीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेला सप्तधान्य जर अर्पण केलं तर तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर सदैव राहत असतो। जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे तिथे देवी लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते, त्या घराकडे स्वतःहून आकर्षित होत असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।